नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी आज एका लहान मुलीचा म्हणजे 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा फुल ड्रेस शिवणार आहे, जो की घागरा आणि ब्लाऊज असणार आहे। तो घागरा चोली असणार आहे। तर इथे जो पीस घेतला आहे तो जवळजवळ 1 मीटरचा पीस आहे, साडीतला सिल्कचा आहे। तर याचं मेजरमेंट घेते मी। तर हे याची उंची जी आहे ती 18 आहे आणि पन्ना जो आहे त्याचा 5.5 असल्यामुळे रुंदी जेवढी आहे तेवढी पूर्ण मी कंप्लीट घागऱ्याच्या घेरासाठी ठेवणार आहे। तर इथे घागऱ्यासाठी मी ते चुन्या घेते आहे। जो किनार आहे ती किनारची बाजू मी फ्रंटला घेतलेली आहे, बॅक साईडला एकदम प्लेन आहे। इथे समोरचा घेर असा तयार आहे आपला। आणि आता इथे मागच्या घेरासाठी मी चून घेत आहे। त्यानंतर मी अस्तरसाठी सुद्धा असाच एक लाल कपडा लाल ब्लाउज पीसच आहे तो यूज करते इथे हा। तर याला पण चून घेणार आहे। बॅक आणि फ्रंटच्या दोन्ही पण साईडला हे अस्तर मी जोडणार आहे। आता इथे अस्तर जोडून घेते। अस्तर जोडून झाल्यानंतर साईडचे भाग आहेत ते दोन्ही साईडचे ते पण जोडून घ्यायचे आहेत आपल्याला, जिथून धागे निसटणार नाहीत। त्या घागऱ्याची एक बाजू जोडून घ्यायची आधी। आता दुसरी बाजूही जोडते। ते मी नेफासाठी थोडंसं असा मार्जिन सोडून थोडी शिलाई घेतलेली आहे। जिथपर्यंत नेफा आहे तिथपर्यंतच आपल्याला शिलाई घ्यायची आहे। तिथे नेफा मार्जिन मी 2.5 इंचाचा ठेवलेला आहे। आता इथे परत मी फोल्ड करून शिवते, जेणेकरून धागे निसटणार नाहीत। आता याला वरती मी एक 2.5 इंचाचा असा बेल्ट घेतलेला आहे, 2.5 ते 3 इंचाचा तो बेल्ट लावायचा आहे। आता त्याची डबल फोल्ड करून 13 येते आणि म्हणजे असं आपल्याला 26 ते 27 इंचाची आपल्याला पट्टी हवी आहे। इथे साधारण 28, 27, 28 इंचाची पट्टी आहे, ती आता आपण जोडून घेणार आहोत। इथे नेफापट्टी लावत आहे। इथे नेफापट्टी दुमडून आपल्याला परत टिप घ्यायची आहे। तिथे इथे घागरा अशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे। जवळजवळ त्याची उंची 19 ते 20 इंच आहे। आता इथे ब्लाऊजसाठी जे चोली आहे ते आपण तयार करणार आहोत। त्याची उंची जी आहे 14 इंच आहे आणि छाती घेर 8 आहे आणि शोल्डर 5 आणि मुंड्यामध्ये 5.5। तर फ्रंटला मी अशी पंचकोनी आकार दिलेला आहे असा। तो 4.5 इंच पुढचा गळा येतोय, 3 आणि खाली 1.5 इंच। तर आता इथे बाहीसाठी मी एक पट्टी अशी कट करून घेतलेली आहे किनारीची, कारण बाहीची उंची 5.5 ठेवायची आहे
अशा पद्धतीने बरोबर 5.5 येईल, शिलाई मार्जिन जाईल थोडंसं त्यामध्ये. इथे 6.5 इंचावर मार्किंग केले, तिथे मला चून घ्यायची आहे. तर आता आपण चून घेणार आहे इथे. त्यानंतर ही पट्टी त्याला जोडून घेणार आहे, किनार. इथे दाबटीप घ्यायची आहे पट्टीला. इथे दोन्ही बाह्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. त्यात आपल्याला बॅक साईडची जो पीस आहे बॅक साईडचा, त्याला पाठीमागे बटन असणार आहे, त्यामुळे मध्ये मी असं कट करून घेते. त्यानंतर याला याच्या पट्ट्या लागणार आहेत. जसं की आता इथे जी किनार घेतली आहे तिची मी लेस बनवणार आहे गळ्यासाठी, फ्रंट गळ्यासाठी. तर तिथून मी अशी बारीकशी लेस तयार करते. कारण याचे मॅचिंग दिसेल म्हणून याचीच मी लेस तयार करून घेतलेली आहे. दुसरी लावली तर खूपच वेगळी दिसेल, म्हणून मी त्या प्रयत्नात नव्हते. तर इथे गळ्याला मी अस्तर लावून घेते आतून. इथे अस्तर गळपट्टीला मी अशी फोल्ड करून दाबटीप घेते त्याच्यावर. इथे मी गळ्यासाठी समोर लेस लावून घेते. पंचकोनी गळा आहे पुढचा. ते अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे. इथे मी पट्ट्या घेतलेल्या आहेत, ज्या की आपल्याला बटनपट्टी आणि हुकपट्टी तयार करायची केलेली आहे. बॅक साईडला लावायची आहे ती. इथे जी हुकपट्टी लावली मी तिथे हुकासाठी पण घर करते आणि त्यानंतर ऐकाजी पण करणार आहे. दोन्ही ठेवलेलं आहे याच्यामध्ये. गळपट्टी लावते इथे बॅक साईडला. त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचे आहे. शोल्डर जोडून झाले तिथं बाह्या लावते मी.
सेंटरला पण चुनी येते बाहीमध्ये. फुगा बाही तयार होईल ही. इथे दोन्ही बाह्या लावून झालेल्या आहेत. आता साईड शिवून घ्यायची आहे. दोन्ही बाजू शिवून घ्यायच्यात बाहीपासूनच्या. इथे हा तयार झालेला आहे चोली. त्यानंतर कंप्लीट झालेला आहे हा. अशा पद्धतीने हा दिसतोय. पाठीमागे हुक असणार आहेत, तर ह्याला मॅचिंग असा लाल पट्टीचा तो घागरा खूप सुंदर दिसतो त्याच्या खाली. तर अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.